5 वेळेला उपमुख्यमंत्री झालो, कोण माहिती माझं रेकॉर्ड मोडू शकत नाही. मी आहे कारण तुम्ही आहात आणि तुम्ही आहात म्हणून महाराष्ट्र आहे. हा आवाज, हे शब्द, ही बोलण्याची शैली सगळंच महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यापर्यंत आणि मराठी माणसाच्या मनात घट्ट रुतून बसलेली आहे. अजितदादा पवार हे नाव माहीत नसलेला माणूस सापडणं म्हणजे निव्वळ अशक्य गोष्ट आहे. 3 दशकाहून जास्तीचा काळ दादांनी जनतेच्या सेवेत अक्षरशः वाहून दिला. दररोज न चुकता दिवस उजाडण्याआधी उठून दिवसभर कामाच्या धावपळीत असलेल्या या महान नेत्याला रात्र कधी होते हे ठाऊकही नसायचं. कामाचा माणूस आहे आणि हे त्यांनी सतत दाखवूनही दिलं. काळजी करू नका, मी शब्दाचा पक्का आहे. आम्ही सगळेजण कामाची माणसं, सकाळपासून आम्ही काम करत असतो आणि लोकांचे प्रश्न सोडवण्याचा करता प्रयत्न करत असतो. आज आपण त्यांना मानवंदना नव्हे मुजरा करूयात. त्यांच्या कार्याला, त्यांच्या दमदार दिलदार व्यक्तिमत्वाला त्रिवार सलाम करूया. 22 जुलै 1959 या रोजी अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा गावात या तेजस्वी सूर्याचा जन्म झाला. लहानपणीच पितृछत्र हरपल्याने आपसुकच त्यांच्या व्यक्तिमत्वात एक प्रकारची स्थिरता आली. स्थिरता जी आजन्म लोककल्याणासाठी त्यांच्या उपयोगी पडली. वयाच्या अवघ्या 23व्या वर्षापासून त्यांनी सहकार चळवळीतून सामाजिक सेवेची सुरुवात केली आणि लोककल्याणाकरिता अहोरात्र झटण्याचा शिरस्ता तिथूनच सुरू झाला. 1991 साली बारामती मतदारसंघातून ते लोकसभेसाठी निवडून आले. पुढे सलग 8 वेळा बारामतीकरांनी त्यांना विधानसभेकरिता निवडून दिला आणि या दरम्यान बारामती शहराचा चेहरा मोहरा बदलताना, तेथे औद्योगिक विकास होताना आपण सर्वांनीच पाहिला. अजितदादांनी आजवर तब्बल 11 वेळा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर केला. त्यांनी सादर केलेला पहिला अर्थसंकल्प हा होता सुमारे 1,44,000 कोटींचा आणि शेवटचा अर्थसंकल्प होता सुमारे 7.5 लाख कोटींचा. राज्याची ही आर्थिक भरभराट काही एका रात्रीत घडली नाही. त्यासाठी अजितदादांचे जीवापाड कष्ट, दृष्टी धोरणे आणि शिस्तबद्ध काम हे सगळं जबाबदार आहे. अजितदादांमुळे आजवर